चंद्रपुर महानगर पालिका में आज जोन सभापति तथा महिला व बाल कल्याण सभापति एवं उपसभापति पद के लिए चुनाव संपन्न हुए, जहां एक बार फिर भाजपा की गुटबाजी खुलकर सामने आई है। तो आइए जानते हैं इस चुनाव में कौन कौन विजयी हुए, सीडीवी की इस विशेष रिपोर्ट में। चंद्रपुर महानगर पालिका में आज जोन क्रमांक 1, जोन क्रमांक 2, जोन क्रमांक 3 के सभापति का फैसला हुआ। साथ ही महिला बाल कल्याण सभापति तथा उप सभापति पद का भी फैसला हुआ, जहां जोन क्रमांक 1 के सभापति पद पर भाजपा के नगर सेवक रवि लोनकर विजयी हुए। वहीं जोन क्रमांक 2 पर कांग्रेस की नगर सेविका वैशाली चंदनखेड़े का निर्विरोध चयन हुआ। गौरतलब है, भाजपा की ओर से नगर सेविका ज्योति जूने तथा कांग्रेस की ओर से नगर सेवक राहुल चौधरी ने नामांकन दर्ज किया था और दोनों भी नगर सेवकों द्वारा नाम वापस लेने पर कांग्रेस की नगर सेविका वैशाली चंदनखेड़े निर्विरोध विजयी रही। वही हाल जोन क्रमांक 3 का भी हुआ, जहां कांग्रेस के नगर सेवक राम नरेश यादव निर्विरोध विजयी रहे। यहां पर भाजपा की ओर से नामांकन दर्ज करने वाले नगर सेवक जितेश कुड़मेथे ने अपना नाम वापस लिया। और अब बात करते हैं महिला बाल कल्याण समिति के सभापति पद की। यहां से कांग्रेस की नगर सेविका संगीता भोयर विजयी रही, जहां उनका मुकाबला भाजपा की नगर सेविका सुनीता जायसवाल के साथ हुआ। मगर भाजपा को समर्थन देने वाली शिवसेना की नगर सेविका डिल्लन केलजलकर के अनुपस्थित रहने के कारण कांग्रेस को यहां पर जीत मिली। हम आपको बता दें कि यहां से भाजपा की नगर सेविका राजलक्ष्मी सुधीर कारंगल तथा कांग्रेस की नगर सेविका वनुषी मेश्राम ने अपना नाम वापस लिया था। महिला व बाल कल्याण समिति के उप सभापति पद पर भी शिवसेना की नगर सेविका डिल्लन केलजलकर के अनुपस्थित रहने पर कांग्रेस की नगर सेविका सईदा बेगम ताजू शेख विजयी रही। चंद्रपुर महानगर पालिका में आज जिन स्थानों पर चुनाव हुआ उसमें एक बार फिर भाजपा की गुटबाजी खुलकर सामने आई। तो आइए सुनते हैं जोन क्रमांक 3 से अपना नाम वापस लेने वाले भाजपा के नगर सेवक जितेश कुड़मेथे ने मीडिया से बातचीत करते हुए क्या प्रतिक्रिया दी। खरं तर आज 17 एप्रिल 2026 आज महानगरपालिका चंद्रपूर या ठिकाणी झोन क्रमांक 1, 2, 3 आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि उपसभापती म्हणजे एकंदरीत जवळपास 5 पदांची आज निवडणूक होती। प्रदेशाकडनं जो पत्र आला त्या पत्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 लोकांचा उल्लेख होता, जे की त्या ठिकाणी 5 लोकांची निवडणूक असताना 5 लोकांची नाव येणे अपेक्षित होतं। त्याच्यामुळे आम्ही आमचा जो टाइम दिला होता महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फतीने तो दुपारी 1चा होता। 1 वाजतापर्यंत आपण वाट बघितली, मात्र प्रदेशाकडून कुठल्याही अधिकृत सूचना नसल्यामुळे आमच्या नावाचा उल्लेख नामनिर्देश नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फॉर्म स्वतः विड्रॉल केला आणि महापौर असेल किंवा बाकी पक्षाची लोक असतील त्यांच्याकडनं सूचना नसल्यामुळे आणि प्रदेशाच्या कायद्याचा उल्लंघन करणे हे आमच्या मुळात रक्तात नाही, त्याच्यामुळे आम्हाला सूचना नसल्यामुळे आम्हाला ते फॉर्म मागे घ्यावं। पण यामुळे काँग्रेस जो आहे तो बिनविरोध विजयी झाला आहे। मान्य आहे, आमच्याकडे बहुमताचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे जवळपास आमची लढत 10 वर्सेस 13 संख्येची लढत होती आणि आमच्याकडे बहुमताचा आकडा असताना देखील पक्षाची सूचना नसल्यामुळे महापुरांचा कुठला आदेश नसल्यामुळे हा फॉर्म आम्हाला मागे घ्यावा। पण यामध्ये चूक कोणाची आहे? आता तुम्ही तर सर्व जाणते आहात चूक कुणाची आहे काय। आम्ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये बोलणे योग्य नाही, मात्र आपण त्याचं आकलन करू शकता। मुनगंटीवार गटांच्या 2 नगरसेवकांची नावे आले, मुनगंटीवार गटांच्या नगरसेवकांची नावे नसल्यामुळे तुम्ही नगरसेवक म्हणून काय सांगाल? मला असं वाटतं की आम्ही गटातटाचं काही राजकारण करत नाही। आम्ही अधिकृत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत। आम्ही 24 म्हणजे 23 आम्ही लोक आणि शिवसेनेचा जे पाठिंब्याचा जो ताईंचा जो मत आहे केळझरकर ताईंचा, म्हणजे एकंदरीत आम्ही 24 लोक आहोत आणि त्याच्यामुळे गटातटाचा मुद्दाच नाही। आम्ही 24 म्हटलो, आधी पण भूमिका 24चीच आहे, उद्या पण भविष्यात 24चीच राहील। 7 आणि 17 पण कुठेतरी मुनगंटीवार गटाचेच 2 नावं पाठवून मुनगंटीवार गटाला त्यांनी झुकतं माप दिलं आहे का प्रदेशाने, असं वाटतं? निश्चितपणे ते 7 म्हणजे जवळपास 5 लोकांची नावं येणे अपेक्षित होतं किंवा महापुरांनी तशी सूचना करणे अपेक्षित होतं, पण त्यांनी कुठलीही सूचना किंवा कुठलाही आदेश नसल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन आम्ही काम केलं असतं, त्याचं उल्लंघन झालं असतं, त्याच्यामुळे आम्हाला ते विड्रॉल करावं लागलं।
हालांकि यहाँ पर नगर सेवक जितेश कुड़मेथे ने कहा कि सभी भाजपा के नगर सेवक एक साथ हैं और यहाँ पर कोई गुटबाजी नहीं है, मगर भाजपा के अंदर की गुटबाजी से हर कोई परिचित है। वहीं दूसरी ओर विधायक सुधीर मुनगंटीवार के समर्थक माने जाने वाले पूर्व भाजपा महानगर अध्यक्ष तथा पूर्व उप महापौर वर्तमान भाजपा नगर सेवक राहुल पावडे ने इसके संदर्भ में क्या प्रतिक्रिया दी, आप स्वयं सुने। खरं तर अनेकदा चर्चाही झाल्या आणि त्या चर्चेअंती निष्कर्ष त्यांच्या माध्यमातून निघत नव्हता, म्हणून कुठेतरी प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून संघटन मंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून त्या 2 पदाची पत्र या ठिकाणी आलेली होती। अधिकृतरित्या पक्षाने निवडून दिलेले उमेदवार व त्या व्यतिरिक्त जे झोन बाकी होते त्यामध्ये जे फॉर्म भरले गेलेले होते ते उमेदवार असाच त्याचा अर्थ होतो। साधारणतः चर्चेसाठी तयार राहायचं नाही, सर्वच पद आमच्याच पद्धतीने दिली पाहिजे अशी मागणी करायची आणि कुठेतरी नगरसेवकामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे सध्या सुरू आहे। निश्चितपणे या आरोपात काही तथ्य नाही। ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेस त्यांना सर्वच पदे एकाच बाजूने पाहिजे होती, म्हणून कुठेतरी ते पत्र काढण्यात आलं आणि त्या पत्राचंही त्यांनी अवलोकन केलं नाही। आज आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळालं। पक्षाच्या सूचना खरं तर ते अंतिम असतात आणि त्यामध्ये कुठेतरी नगरसेवकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे विरोधाभास ते करते आहे हे चुकीचं आहे। या जबाबदार जे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जे संभ्रम निर्माण करण्याचं काम करते आहे ते निश्चितपणे यात जबाबदार असणार आहे। आणि आपल्याला याआधी सुद्धा माहिती आहे की एबी फॉर्म फायनल झाल्यानंतर सुद्धा नाव बदल करणे, आता प्रदेश अध्यक्षांचं स्वतः पत्र असताना सुद्धा अशा पद्धतीचं आचरण करणे हे तुम्हाला सुद्धा समजूनच येणार आहे की पक्षविरोधी भूमिका कोण घेते आहे। आणि त्यामुळे आपण हुशार आहात हे सांगण्याची आम्हाला गरज नाही आणि पक्ष याच्यावर निश्चितपणे योग्य वेळीच योग्य निर्णय घेईल। दूसरी ओर भाजपा की महापौर संगीता खांडेकर ने जोन क्रमांक 1 के सभापति पद पर नगर सेवक रवि लोणकर की जीत पर अपनी प्रतिक्रिया दी। भारतीय जनता पार्टी आणि उभाटामध्ये 1 मध्ये रविजी लोणकर यांचा विजय झाला आहे सभापती म्हणून आणि ते पूर्ण झोन म्हणून सगळे शहरासाठी काम करतील आणि त्यांना मी शुभेच्छा देते। आदरणीय सुधीर भाऊच्या यांनी मार्गदर्शनामध्ये त्यांना एक संधी दिली आहे आणि ते शहरासाठी पूर्ण काम करतील आणि चांगला विकास करतील अशा शुभेच्छा देते मी त्यांना। और भाजपा की आपसी गुटबाजी के चलते सबसे बड़ा फायदा कांग्रेस को हुआ। हालांकि मनपा में कांग्रेस के भीतर भी ऑल इज वेल नहीं है, मगर इस बार कांग्रेस के नगर सेवक एकजुट दिखे और अपनी जीत पर उन्होंने जमकर नारेबाजी की और सभी नगर सेवक एक साथ दिखे। तो आइए सुनते इस मौके पर कांग्रेस के गट नेता नगर सेवक राजेश अडूर ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। चंद्रपुर शहर महानगर पालिका में आज 5 चुनाव हुए हैं। महिला बाल कल्याण समिति उपसभापति जोन क्रमांक 1 और 2, 3 के चुनाव में जोन क्रमांक 2 में वैशाली चंदनखेड़े का कांग्रेस भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से विजय हो गया है और जोन क्रमांक 3 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की तरफ से रामनरेश यादव उनका विजय हो गया है। दोनों बिन विरोध चुनकर आए हैं और साथ ही चंद्रपुर शहर महानगर पालिका में महिला बाल कल्याण समिति में सभापति के पद पर बिन विरोध संगीताताई भोयर इनका नियुक्ति हो गया है और उपसभापति के लिए साहिदाबी ताजु शेख इनका बिन विरोध नियुक्त हो गया है। महाराष्ट्र के हमारे नेता प्रदेश अध्यक्ष सपकर साहब इनके आदेशानुसार और महाराष्ट्र के नेता विजय वडेट्टीवार इनके नेतृत्व में और चंद्रपुर के खासदार प्रतिभा झानोकर इनके मार्गदर्शन में कांग्रेस के सभी नगर सेवक मित्र पक्ष के युति में बिन विरोध चारों जगह हम चुनकर आए हैं। कांग्रेस का यहाँ पर झंडा पूरा फड़का है। यहाँ पर पूरे विधानसभा पूरे बंगाली कैंप जोन में, संजय गांधी मार्केट के जोन में, सिटी के जोन में, दोनों जोन में कांग्रेस का झंडा फड़का है और खुशी का माहौल कांग्रेस में हो गया है चंद्रपुर शहर में। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।